आई अगं बाय माझी ताडी कवा आली ग बाय ये बस ताडी कधी फोन करत नाही काय नाही मला बोलत नाही फोनवर कसं चाललंय काय सासरला सांगायचं नाही मला अगं आई तुला तर माहितीच आहे मिस्टरांना ड्युटी आहे मुलांना शाळा आहे त्यामुळे वेळच भेटत नाही अगं ताडी आलेस ना तू सणाला तर 4 म्हणता 8 दिवस राहा आता आत्या दादाचा फोन आला होता सक्रातीच्या सणाला 2 दिवस म्हणत होता जाऊन येऊ का अगं सुनबाय माझी इथं लेक आली 4 दिवस सणाला आणि सरळ बॅग घेऊन माहेरला निघालीच काय कळते का नाही तुला ते जाती बॅगात निघाली माहेरला अगं आई तुला काही कळतंय का वहिनीला असं बोलते हे बघ आई मुलीसाठी ना तिचं माहेर हे सर्वस्व असतं मला जसं वाटतं ना माहेरी यावं 4 दिवस हक्काने राहावं तर वहिनीला पण वाटत असेल ना तर माहेरी जावं अगं तू म्हणती वहिनीला माहेरला जाऊ दे पण हिथं तुला नाव दो घालायचं स्वयंपाक पाणी करायचं कोणी करायचं ती हे बघ आई तू आराम कर घरातलीच ना सगळी कामं मी करते पण वहिनीला आधी माहेरला पाठव बरं होय अगं तू बोलते ती बरोबर आहे माझ्या लक्षातच आलं नाही रूपा का हो आत्या काय झालं सुनबाई एका मुलीसाठी माहेर किती महत्वाचं असतंय की माझ्या लक्षातच आलं नाही अगं जा सक्रातीच्या सणाला 4 म्हणता 8 दिवस राहा होय आत्या जाते बर का पाया पडते सासूला आई आणि सुनेला लेक मानलं तर त्या घराचं गोकुळ व्हायला वेळ लागणार नाही बरोबर ना मंडळी.